हे आता मिक्स करून घेतोय. नमस्कार, मी डॉक्टर मृणाल. द फूड प्रिस्क्रिप्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे प्रॉन्स पुलाव. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रॉन्स पुलाव बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. प्रॉन्स हे 3 ग्लास भरून मी हे तांदूळ घेतलेले आहेत. 3 ग्लासांसाठी मी 15 मिरी, 15 लवंग, 4-5 दालचिनीचे तुकडे म्हणजे हा खडा मसाला घेतलाय आणि ही दालचिनीची पानं. गरम मसाला हा मी घरात बनवलाय. काश्मीरी लाल तिखट, जिरं, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तूप, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे पाणी आणि आपल्याला लागणार आहे एक लिंबू. तर मी हा लिंबू कापून घेते. हे मी भांड तापत ठेवलंय. त्यात मी आता तूप घालते जे मी 2 चमचे घेतले. होममेड घी आहे. मी हे जे धुवून ठेवले होते तांदूळ, 3 ग्लास तांदूळ ते मी त्यात घालते. मी आता यात थोडीशी हळद टाकते. मी मिनी मोगरा दावतचा मिनी मोगरा हा तांदूळ वापरलाय. आता मी छानपैकी भाजून घेणार आहे. आता बघू शकता हा तांदूळ भाजून झालेला आहे. आता मी हा काढून ठेवते एका भांड्यामध्ये आणि आपण आता सुरुवात करूया फोडणीला. आता मी हा बाजूला काढून घेतलेला आहे भाजलेला तांदूळ. आता फोडणीला सुरुवात करण्या अगोदर मी त्याला पुलावासाठी लागणार पाणी म्हणजे हे 3 ग्लास मी तांदूळ घेतले, मग मी 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे बरोबर मोजून. ते एका बाजूला गरम करत ठेवणार आहे. आता भांड्यात टाकूया तेल. तेल थोडं जास्त घ्यायचं आहे. आपण मगाशी तूप घातलंय तांदूळ भाजताना, पण यात थोडं तेल आपण घालूया. मी जवळजवळ एक 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात मी टाकते जिरं, जिरं तडतडतंय. त्यात मी आता खडा मसाला मगाशी जो सांगितलाय तो सगळा टाकते. खडा मसाला टाकल्यानंतर थोडं लांबच उभं राहायचं, कारण लवंग पटकन फुटू शकते. त्यात आता मी घालते कांदा, मी 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा मी हा चांगला आता गोल्डन होईपर्यंत भाजून घेते. बघू शकता तुम्ही कांदा शिजलेला आहे. आता मी त्यात टाकते टोमॅटो. हे आपल्याला परत छान शिजवून घ्यायचं आहे. यात मी घालते 4 मीडियम चमचे आलं लसूण पेस्ट, हे मी छान मिक्स करून घेते. आता तेल सुटेपर्यंत हे थोडा वेळ शिजायला द्यायचं आहे आपल्याला. बघा हे आता छान शिजलेलं आहे. तेल सेपरेट झालेलं आहे. यात आपण आता बाकीचे सगळे मसाले टाकून घेतोय. काश्मीरी लाल तिखट, ऑलरेडी गरम मसाले, खडे मसाले टाकलेले आहेत. त्यात आलं लसूण पेस्ट आहे. आपल्याला तुम्हाला जेवढं तिखट आवडेल तसं तुम्ही तिखट बनवा. मी इकडे 3 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकलंय. खडा मसाला टाकल्यामुळे मी गरम मसाला 1.5 चमचा टाकते. थोडीशी हळद, कारण तांदूळ भाजताना आपण हळद टाकलीये. मीठ चवीपुरतं. आता यात मी साफ करून धुतलेली प्रॉन्स टाकणार आहे.
हे आता मिक्स करून घेतोय. प्रॉन्स मी मीडियम घेतली आहेत कारण त्यांना टेस्ट खूप छान असते. आता हे तयार झालंय. यात मी टाकते हे मगाशी भाजून ठेवलेले तांदूळ. वास खूप मस्त येतो. तर यामध्ये मी पाणी घालते. हे सगळं होईपर्यंत आपलं पाणी इथे गरम झालेलं आहे. मी बरोबर मोजून पाणी ठेवलंय 6 ग्लास. थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवते, नंतर लागलंच तर. मी लिंबू पिळते. लिंबू अगोदरच आता शिजतानाच पिळून घ्यायचं. त्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे त्याचा छान अरोमा पूर्ण भातात उतरतो आणि दुसरं म्हणजे भात चिकट होत नाही, सुट्टा सुट्टा होईल. मी 1 लिंबू पिळून घेतलाय आणि आता मी मंद आचेवर 15 मिनिटं हा शिजायला ठेवणार आहे. बघा, 15 मिनिटांनंतर हा छान पुलाव शिजलेला आहे. आता यात आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकूया. आणि थोड्या वेळासाठी आपल्याला बंदच करून ठेवायचं आहे. एक 10 मिनिटं त्याला मुरण्यासाठी आपण गॅस बंद करून असंच 15 मिनिटं ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर होणार आहे रेडी टू सर्व. We've been living in sin so long, all the feels are gone.